आज आपण करणार आहे तुपातले काजू फ्राय मटण। त्यासाठी लागणारे साहित्य: आलं, लसूण, एक मोठा टोमॅटो, 2 बारीक चिरलेले कांदे, एक मोठी वाटी खोबरं व वाळलं खोबरं आहे, कोथिंबीर, फुटाण्याची डाळ आणि काजू आणि खडे मसाले। खडे मसाल्यामध्ये तीळ, जिरे, खसखस, तमालपत्री, दालचिनी, हिरवी वेलची, काळी वेलची, मिरे, लवंग आणि बदाम फूल घेतलेले आहे। याची आपण आता बारीक पेस्ट करून घेऊया मिक्सरमधून। मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिला आलं, लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट करून घेऊया। आता आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी मी इथं कढईमध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे व त्यामध्ये 4 चमचे तूप घालणार आहे। आपण मगाशी सगळं मसाला घेतला होता ते मी मिक्सरमधून बारीक केलेला आहे। मसाला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आता तेलामध्ये घालून मी भाजून घेणार आहे। एक किलोच्या प्रमाणात हा मसाला आहे। अशा आपण जे साहित्य घेतलं होतं त्याचा हा मसाला आहे। हे आता तेल सुटूस तोपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा बारीक गॅसवर। बघू शकता आपला मसाला आता भाजलेला आहे। मसाला भाजण्यासाठी ही स्टेप महत्त्वाची आहे। मसाला उडत होता म्हणून मी झाकण लावून घेतलेला आहे। आपला मसाला रेडी आहे। आता फोडणी करूया। इथं आपण 1 किलो मटण घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कुकरमध्ये आता कुकर गरम झालेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप, व 1 चमचा तेल घालून घेणार आहे। तेल आणि तूप गरम झाल्यानंतर मी इथं बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा। कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे, त्यामध्ये आपण मटण घालून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद, आणि मीठ घालून चांगलं वाफवून घेऊया। चांगले पाणी सुटूपर्यंत मटणाला वाफ काढून घ्यायची। मटणाला चांगले पाणी सुटले आहे, त्यामध्ये आता गरम केलेलं पाणी घालायचं। मी एक छोटं पातेलं पाणी घेतलं आहे मटण शिजवण्यासाठी।
आता मटणाला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे मटण शिजेल आपलं. आपण पॅनमध्ये तूप टाकणार आहे. भरपूर असं तूप घालायचं. मी इथं 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप गरम केल्यानंतर ना बारीक केलेला कांदा चांगला बारीक करून घ्यायचा. आपण काजू मटण फ्राय तुपामध्येच करणार आहे, तेलाचा न वापर करता. आपला कांदा भाजून झालेला आहे. त्यामध्ये मी काजू ॲड करायचे. भरपूर असे काजू घालायचे. काजू ही चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर काजू भाजलेले आहेत. त्यामध्ये आपला मटण मसाला 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा, धनेपूड 1 चमचा. त्यानंतर आपण जो मसाला भाजला होता तो 1 चमचा. मसाला भाजल्यानंतर ना चांगला बारीक गॅस करून मसाला भाजायचा. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालायचं. 1 चमचा तिखट घातलेला आहे. चवीनुसार मीठ. हे चांगले परतून घ्यायचे. त्यामध्ये चाप, काळीज असे हाडाचे पीस घालून तयार करून घ्यायचे. चांगला मसाला लागूपर्यंत मटण हलवून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ना त्यामध्ये फ्राय कांदा घालून घ्यायचा व बारीक चिरलेली कोथिंबीर. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने एकदा मटण फ्राय करून बघा, खूप छान लागतं खायला. टेस्ट चव खूप छान येते. आपलं काजू तुपातले मटण फ्राय रेडी आहे खाण्यासाठी. आपण इथं आता रस्सा बनवूया. रश्श्यासाठी 3 चमचे तेल घालून घ्यायचे. कांदा भाजून घ्यायचा. तिखट घालून घ्यायचं. मी तर 2 चमचे तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ. आपण जो मसाला भाजला होता तो मसाला. मसाला आपण आधीच भाजलेला होता, त्यामुळे आता भाजायची गरज नाही आहे. त्यामध्ये मी मटण मसाला घालणार. भाजलेला आहे. त्यामध्ये पाणी वतून घ्यायचे मटणाचे.
आपला रस्सा तयार आहे. चांगली उकळी करून घ्यायची. त्यामध्ये कोथिंबीर टाकायची.